Hello friend, welcome back again to my BA class in the subject of Indian Economic Environment. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रश्नांची चर्चा केली, त्यांच्या ऑप्शनची चर्चा केली. या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. मी आपल्याला मागच्या चर्चेमध्ये अर्थव्यवस्थेचे 3 प्रमुख भाग असतात असा उल्लेख केला. त्या प्रमुख भागांमध्ये आपण प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र या संदर्भातला उल्लेख केला. प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र ज्यामध्ये आपण साधारणपणे प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी आणि कृषीशी संबंधित जे उद्योग असतात त्यांचा संबंध याच्यामध्ये लक्षात घेत असतो. आणि द्वितीय आणि किंवा औद्योगिक क्षेत्र जे आहे त्यामध्ये आपण संपूर्णतः उद्योगाबद्दलचा विषय करत असतो किंवा उद्योगाबद्दलची अर्थव्यवस्थेतली जी स्थिती आहे त्याबद्दलची चर्चा करत असतो. आणि या दोघंही क्षेत्रांना, कृषी क्षेत्र किंवा प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र यांच्या विकासामध्ये मोलाची भूमिका पार पाडणारं जे क्षेत्र आहे ते सेवा क्षेत्र आहे. किंवा कृषी क्षेत्र किंवा प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्राला गतिमानता आणण्यासाठी सेवा क्षेत्राची फार आवश्यकता असते. आणि म्हणून आपण असंही पाहिलं की राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना आपण या तिघही क्षेत्रांचा सहभाग किंवा पार्टिसिपेशन काय आहे याबद्दल विचार करत असतो. म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा किती आहे, द्वितीय क्षेत्राचा वाटा किती आहे, तृतीय क्षेत्राचा वाटा किती आहे हे आपण बघत असतो. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा अधिक असणं अर्थव्यवस्थेच्या मागासलेपणाचं लक्षण आहे. आणि तृतीय आणि द्वितीय क्षेत्राचा वाटा अधिक असणं हा अर्थव्यवस्थेच्या विकसितपणाचं लक्षण आहे. भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला दुहेरी लक्षणाचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल प्रभाव पडलेला आहे असं दिसून येते. सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा किंवा प्राथमिक क्षेत्राचा वाटा अधिक होता 1950-51 मध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. कारण आपल्याला माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे, म्हणून तिची हजारो वर्षापासूनची ही ओळख आहे. आणि म्हणून विकासाची जी डेफिनेशन आहे किंवा विकासाची जी व्याख्या आहे ती थोडी विकासाच्या दृष्टिकोनातून प्राथमिक क्षेत्राला दुय्यम स्थान देणारी आहे. आणि म्हणून विकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये आपण या दृष्टिकोनातून पाहिलं तर विकसित राष्ट्रांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. आणि भारतासारख्या विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांची शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाची आणि विकसित राष्ट्रातील शेती क्षेत्रांवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाची तुलना केली तर त्या संदर्भामध्ये आपल्याला एक मोठा विरोधाभास जाणवतो की भारताच्या प्राथमिक क्षेत्रातील शेतीवर एकूण लोकसंख्येपैकी खूप मोठा भार आहे. जवळपास 68 ते 69% लोकसंख्या ही भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये उदरनिर्वाहासाठी, व्यवसायासाठी आणि रोजगारासाठी अवलंबून आहे असं आपल्याला दिसून येते. तर विकसित राष्ट्रांमध्ये हेच प्रमाण 7% पर्यंत, म्हणजे 2% ते 7% आहे. म्हणजेच भारतापेक्षा विकसित राष्ट्रांमध्ये बऱ्याचदा भौगोलिक क्षेत्र अधिक आहे, परंतु एकूण लोकसंख्येचा खूप कमी पार्ट त्या शेती क्षेत्रावर किंवा प्राथमिक क्षेत्रावर आधारित असलेला किंवा अवलंबून असलेला दिसतो. म्हणून त्यांचं दरडोई शेती उत्पन्न आपल्याला जास्त दिसते. एखाद्या वेळेस असंही आपल्याला दिसते की विकसित राष्ट्रांमध्ये जे भौगोलिक क्षेत्र जे आहे ते फार कमी आहे, परंतु भारतीय शेतीपेक्षा त्या शेतीची उत्पादन क्षमता
7 ते 8 पटीने अधिक आहे. भारतीय शेतीचं आणि जपानच्या शेतीचं आपल्याला उदाहरण घेता येऊ शकते. जपानचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा सुद्धा कमी आहे. परंतु एकूण भारतीय शेतीची उत्पादकता आणि जपानच्या शेतीची उत्पादकता जर अभ्यासली तर आपलं असं लक्षात येईल की जपानच्या शेतीची उत्पादकता 7 पटीने भारतीय शेतीपेक्षा अधिक आहे. म्हणजे एका एकरमध्ये भारतामध्ये 1 क्विंटल उत्पादन होत असेल तर जपानमध्ये एका एकरमध्ये 7 क्विंटल उत्पादन होत असते. म्हणजे अशा रीतीने आपण शेतीमध्ये सुद्धा मागासलेले आहोत. म्हणजे भारतीय शेती ही विविध वैशिष्ट्यांनी अशी परिपूर्ण दिसते. भारतीय शेतीचं निसर्गावरचं अवलंबून आहे. भारतीय शेतीमध्ये लोकसंख्येचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे भारतीय शेतीचं मागासलेपण दिसून येते. या उलट विकसित देशातील अर्थव्यवस्थेची परिस्थिती दिसून येते. आणि म्हणून जसा जसा राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा किंवा प्राथमिक क्षेत्राचा वाटा कमी कमी होत जातो आणि त्याऐवजी द्वितीय आणि तृतीय क्षेत्राचा वाटा वाढत जातो, तेव्हा त्या अर्थव्यवस्थेचा विकास होतो आहे असं म्हटलं जातं. म्हणून आजच्या घडीला एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण भारताच्या सेवा क्षेत्राचा वाटा अधिक आहे असं दिसून येईल. सेवा क्षेत्रामध्येही आपण IT क्षेत्राचा वाटा अधिक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. म्हणजेच भारताच्या आर्थिक विकासाचं हे लक्षण आहे किंवा प्रगतीचं लक्षण आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येऊ शकते. या अनुषंगाने आपण या क्षेत्रांच्या संदर्भामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार केलेले आहेत. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे म्हणजे 6वा प्रश्न, अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रात टिंबटिंब या व्यावसायिक संस्थांचा समावेश असतो किंवा समावेश केला जातो. म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या उत्पादन संस्था असतात असा आपला प्रश्न आहे. त्यामध्ये आपण 4 ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन आहे कृषी व कृषीशी संलग्नित संस्था. दुसरा ऑप्शन आहे उपभोग्य व भांडवली वस्तू उत्पादक संस्था. तिसरा ऑप्शन आहे अ आणि ब. चौथा ऑप्शन आहे ड ऑप्शन आहे यापैकी नाही. या मुद्द्याच्या विश्लेषणाच्या अनुषंगाने मी आपल्याला याआधीच सांगितलं की अर्थव्यवस्थेचं स्वरूप, अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचं मागासलेपण, लोकसंख्येचं अवलंबन, निसर्गाचं परावलंबन. भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये ही एक वैशिष्ट्ये शेतीची सांगितली जातात. म्हणून भारतामध्ये सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये जे व्यवसाय येत असतात ते म्हणजे कृषी व कृषी संलग्नित संस्था ज्या आहेत त्यांचा संबंध प्राथमिक क्षेत्रामध्ये येत असतो. आणि म्हणून याचं राईट आन्सर जे आहे ते अ ऑप्शन आहे, कृषी व कृषीशी संलग्नित संस्था किंवा व्यवसाय. आता कृषी व्यवसाय आणि संलग्नित व्यवसाय याबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. जसं मोदी साहेबांनी म्हटलं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. शेतीवर शेतीचं निसर्गावरचं परावलंबन जास्त आहे. शेतीचा भार, लोकसंख्येचा शेतीवर मोठा भार आहे. अनएम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणात आहे आणि तेही शेती क्षेत्रामध्ये मोठं अनएम्प्लॉयमेंट आहे. दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा शेती क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून हे सर्व वैशिष्ट्य आपल्याला जर घालवायचे असतील तर आपल्याला शेतीला जोड व्यवसायाला सुरू केले पाहिजे. आणि त्या जोड व्यवसायामध्ये मग आपण पिवळी क्रांती म्हणा, सफेद क्रांती म्हणा, निळी क्रांती म्हणा, हे टेक्निक्स कृषी संलग्नित व्यवसायाशी जोडलेले आहेत. व्हाईट रिव्हॉल्यूशन म्हणजे काय? दुग्धजन्य पदार्थांची क्रांती. गुजरातमध्ये कुरियन वर्गीस या वैज्ञानिकाने ही व्हाईट क्रांती केली. मोठ्या प्रमाणातले डेअरी फार्म्स विकसित केले. जादा दूध देणाऱ्या गाई म्हशींच्या संकरित बियांची निर्मिती केली आणि मोठ्या प्रमाणात धवल क्रांती झाली असं आपण त्याला म्हणतो. पिवळी क्रांती, येलो रिव्हॉल्यूशन्स,
म्हणजे शेती क्षेत्रामध्ये तेलबियांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं, सूर्यफुलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं, म्हणून त्याला येलो रिव्हॉल्युशन असं म्हणतात. आणि ब्ल्यू रिव्हॉल्युशन, निळी क्रांती, म्हणजे सागरी उत्पादनावर आपण भर दिला. मत्स्योद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. आपल्याला हे लक्षात येत असेल की आता गावागावामध्ये आपण शेततळ्यांची योजना आणलेली आहे. या शेततळ्यांमध्ये आपण शेत पाणी थांबवून, म्हणजे त्याला आपण वॉटर बँक असंही म्हणू शकतो, शेततळ्यांमध्ये पाणी साठवून आपण मत्स्योद्योगसुद्धा सुरू करू शकतो. त्यामध्ये शेतीला पण पाणी पुरवठा होऊ शकतो आणि साचलेल्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातीची माशांचं उत्पादन करू शकतो. म्हणजे शेतकऱ्याला मत्स्य उद्योगापासून सुद्धा उत्पन्नामध्ये वाढ करता येऊ शकते. त्याचबरोबर कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे, बकरी पालनाचा व्यवसाय आहे, मृगशहा अंड्यांचा व्यवसाय आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला शेतीशी संलग्नित जोड व्यवसाय तयार करता येऊ शकतात. म्हणून याचा संस्था आहे, हे व्यवसाय आहे, म्हणून याला कृषी व कृषी संलग्नित व्यवसाय असं म्हटलं जातं. म्हणून 6व्या प्रश्नाचं राईट आन्सर जे आहे ते अ ऑप्शन आहे, कृषी व कृषी संलग्नित संस्था. 7वा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेतल्या द्वितीय क्षेत्राच्या संदर्भातला किंवा औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भातला. यामध्ये सुद्धा आपण अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. द्वितीय किंवा औद्योगिक निर्माण क्षेत्रात टिंबटिंब या व्यावसायिक संस्थांचा समावेश होत असतो. ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन आहे उपभोग्य व भांडवली वस्तू उत्पादक संस्था. दुसरा आहे ब वितरण सेवा संस्था. तिसरा आहे अ आणि ब. चौथा आहे यापैकी नाही. याचं राईट आन्सर आहे उपभोग्य व भांडवली वस्तू उत्पादक संस्था. मित्रहो, कोणत्याही ॲग्रिकल्चर प्रॉडक्टवर कच्चा माल म्हणून प्रक्रिया करण्यासाठी, त्याचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी उद्योगाची गरज असते. आणि म्हणून शेतीमध्ये भुईमुंग पेरला, भुईमुंगाचं उत्पादन केलं, तुरीच्या डाळीचं हरभऱ्याचं उत्पादन केलं, तुरीची डाळ निर्माण केली, मूग पेरला, उडीद पेरलेत, सोयाबीन पेरलं किंवा सूर्यफूल निर्माण केलं, तर या सर्व कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी, याचं तेल निर्माण करण्यासाठी आपल्याला उद्योगाची आवश्यकता असते. आणि या वस्तू उपभोग्य वस्तू म्हणून सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करत असतो. भांडवली वस्तूंच्या संदर्भात, इंजिनिअरिंग कमोडिटीच्या संदर्भामध्ये ह्या उद्योगांसाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या यंत्रसामुग्रीची निर्मिती करू शकतो. आणि म्हणून त्याला आपण भांडवली वस्तू उत्पादक संस्था असं म्हणतो. इंजिनिअरिंग इंडस्ट्री आपण त्याला म्हणू शकतो. अभियांत्रिकी कारखाने असं म्हणू शकतो. जसं शेतामध्ये आपण लाकडी नांगरफाट्याऐवजी बैलाचा वापर करण्याऐवजी ट्रॅक्टरचा वापर करतो आणि लोखंडी अवजारांचा वापर करून शेतीची मशागत करतो, नांगरणी, वखरणी आणि पेरणी करतो, फवारणी करतो. म्हणजेच याला इंजिनिअरिंग प्रॉडक्ट असं म्हटलं जातं. आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये हा जो संपूर्ण भाग आहे, देशामध्ये मोठ्या प्रमाणात मोठमोठे जे उद्योग सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये निर्माण करण्यात आले, तयार करण्यात आले, त्याचा संबंध औद्योगिक निर्माण क्षेत्रामध्ये येत असतो. आणि म्हणून याचं राईट आन्सर जे आहे उपभोग्य व भांडवली वस्तूंचं उत्पादन संस्था हे आन्सर आहे. तिसरा जो प्रश्न आहे आपला तो तृतीय क्षेत्राच्या संदर्भातला आहे, सेवा क्षेत्राच्या संदर्भातला आहे. म्हणून अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्रात टिंबटिंब या व्यावसायिक संस्थांचा समावेश होत असतो. याची 4 ऑप्शन नेहमीप्रमाणे आपण दिले आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये वितरण सेवा संस्था, कृषी व कृषी संलग्नित संस्था, उपभोग्य व भांडवली व्यवसाय संस्था आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. याचं राईट आन्सर आहे वितरण सेवा संस्था. कारण आपण यामध्ये सेवांचा समावेश करतोय. सेवा कुठे कुठे कोणकोणत्या सेवा असतात? शिक्षकाची सेवा असते,
डॉक्टरची सेवा असते, वाहतुकीच्या सेवा असतात, हॉटेलच्या सेवा असतात, दळणवळणाच्या सेवा असतात, कम्युनिकेशनच्या सेवा असतात, पोस्टाच्या सेवा असतात, टेलिफोनच्या सेवा असतात. म्हणजे प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला गतिमानता आणण्यासाठी या सेवांचा फार मोठा रोल असतो, फार मोठी भूमिका असते. जलद विकास करण्यासाठी सेवा क्षेत्राचा विकास होणं आवश्यक असतो आणि म्हणून ह्या ज्या सेवा आहे ह्या वितरणाचं काम करतात. म्हणून याचं राईट आन्सर जे आहे ते वितरण सेवा संस्था. जी उदाहरणं मी आपल्याला दिली यापेक्षा अनेक उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये देता येऊ शकतात की कोणकोणत्या बाबीच्या सेवा आपल्याला वाटप करता येतात किंवा वितरणातून आर्थिक विकास होऊ शकतो. जसं मी तुम्हाला IT क्षेत्राचा उल्लेख केला. IT क्षेत्रामध्ये आपण संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचा विचार करतो. आपण ज्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो आहे तो IT क्षेत्रातील आविष्काराचाच भाग आहे आणि म्हणून ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आता माणसं देश जवळ आले. जग एक खेड झालं आहे, म्हणजे त्याला आपण ग्लोबल व्हिलेज असं म्हणतो. संपर्काची प्रभावी साधनं IT क्षेत्राने निर्माण केली. काही सेकंदाच्या आत जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकते. जगातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला IT क्षेत्राच्या सेवा क्षेत्राच्या माध्यमातून बिझनेस करता येतो, व्यवसाय करता येतो. जगातल्या कोणत्याही देशातून आपल्याला कोणत्याही वस्तूची मागणी करता येते. आपल्याला आपल्या वस्तूचा जगातल्या कोणत्याही मार्केटमध्ये पुरवठा करता येऊ शकतो. म्हणजे सेवा क्षेत्रातील आदानप्रदान ही गतिमान झाली. आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालं. आपण 4Gतून आता 5Gमध्ये प्रवेशित होत आहोत. 5Gमध्ये मोठ्या प्रमाणातली क्रांती सेवा क्षेत्रामध्ये घडून येणार आहे. जग आणखी गतिमान होणार आहे, अर्थव्यवस्था आणखी गतिमान होणार आहे. आणि म्हणून मित्रहो, अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रात कोणत्या व्यावसायिक संस्थांचा समावेश असतो तर त्याचं राईट आन्सर म्हणजे वितरण सेवा संस्था हे आहे. हे ऑप्शन याचं आहे. आणि म्हणून या 3 प्रश्नांच्या अनुषंगाने आपण हे 3 प्रश्न आहे जे घेतले आहे ते अर्थव्यवस्थेतील 3 भागांचे आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की अर्थव्यवस्थेचे 3 भाग पडतात: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. या तिघही क्षेत्रांवर राष्ट्रीय उत्पन्नाचा मी तुम्हाला संदर्भ दिला. या तिघ क्षेत्रांमध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन तयार होतं त्यातून आपल्या देशाचा प्रगतीचा मोजमाप आपल्याला करता येते. जसं मी तुम्हाला म्हटलं की सेवा क्षेत्रामध्ये त्यातही IT क्षेत्राचा भाग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठा आहे. काही आकडेवारीच्या स्वरूपामध्ये आपण दुसऱ्या प्रश्नांमध्ये या दुसऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्याची चर्चा करणार आहोत. की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्राथमिक क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्न किती वाटा होता वगैरे असे अनेक अनुषंगिक प्रश्न आपण करू शकतो. परंतु आपण सुद्धा आपल्या मनामध्ये या प्रश्नांच्या अनुषंगाने अनेक उपप्रश्न तयार होऊ शकतात. त्याच्यावर आपण जर विचार केला तर आणि त्याची उत्तरंसुद्धा आपण शोधू शकतात. या प्रश्नांच्या संदर्भात जर आपण इतर वाचन करत असू किंवा दैनिक वर्तमानपत्रांचे संपादकीय लेख किंवा आर्थिक घडामोडी जर आपण वाचत असू तर आपल्याला या प्रश्नांच्या अनुषंगाने अनेक उपप्रश्न स्वतः तयार करता येतील. एक स्वतःची क्वेश्चन बँक आपल्याला तयार करता येऊ शकते. तयारी पाहिजे फक्त तशा प्रकारच्या दृष्टीची, तशा प्रकारच्या अभ्यास करण्याच्या परिश्रम घेण्याची. आणि म्हणून मित्रहो, या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नांवर चर्चा करताना आपल्या अभ्यासाचा आवाका वाढला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही परीक्षेला, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सामोरं जाणं अवघड होणार नाही आणि आपण त्या परीक्षेमध्ये पटकन यश मिळवू शकतो. म्हणून प्रश्न अभ्यासल्यानंतर त्या प्रश्नांच्या अनुषंगाने कोणते उपप्रश्न निर्माण करता येऊ शकतात यावर आपण विचार करावा आणि नव्या प्रश्नांची निर्मिती करावी, त्याची नवी उत्तरं शोधावी आणि आपली क्वेश्चन बँक जी आहे ती दिवसेंदिवस इन्क्रीजिंग करावी, वाढते ठेवावी. जास्तीत जास्त प्रश्न आपल्याकडे विविध विषयांच्या अनुषंगाने
निर्माण जर झाले तर आपल्याला स्पर्धा परीक्षेतलं यश हमखास भेटू शकते. म्हणून या प्रश्नांच्या अनुषंगानेही किंवा इतर अनेक विषयांच्या प्रश्नांच्या संदर्भातही आपण आपल्या विचार करण्याची शैली या पद्धतीने बनवली तर आपल्याला कोणतंही अपयश प्राप्त होऊ शकत नाही. मित्रहो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या प्रश्नांना घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय. थँक्यू.